हे धरू नको आता हातावरी हात र, सोड उंबऱ्याला दिसणार नवी वाट र. हे धरू नको आता हातावरी हात र, सोड उंबऱ्याला दिसणार नवी वाट र. जीवा होत पायाला जग पायी कळसाला, करीत राहा पुण्याई मग बघ नवलाई. कशाची हो आता भीती, माऊली उभी पाठीशी जिता पुली. तू घेणार भरारी, हा तू घेणार भरारी, तू घेणार भरारी, तू घेणार भरारी. हे अर्थ हाक ज्ञानोबाची, हा येईत व चरणाशी. ऐक सुरा विरानीचा, जेई धाव गाभाऱ्याशी. लढीवाळी कुरवाळी गाऊनी गंगाई. नाळ नाळ सोड आता पुन्हा जन्म दे आई. हे लाहो लाहो लागू दे, हा रंग तुझा चढू दे. पिढा पिढा हो आता घात घरी टाकू दे. अमृताची नाही गोडी तुझ्या दुधाचार पुढी. तुझा सण आला हो उभारली तुझी गुढी. तुझा सण आला हो उभारली तुझी गुढी. कशाची हो आता भीती, माऊली उभी पाठीशी जिता पुली. तू घेणार भरारी, हा तू घेणार भरारी, तू घेणार भरारी. हा आशाय 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 आशाय. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं. हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं. तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले. आशाएं ले दिल की, उम्मीदें हंसे दिल की. अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. आशाएं ले दिल की, उम्मीदें हंसे दिल की. अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं
जन्नत से मुलाकात हो, पूरी हो तेरी हर दुआ। आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। या मातीच्या आम्हाला येऊन तिने वर्तमान राजकीय परिस्थितीत एक नवा इतिहास रचलाय. अशी आपली सरिता म्हस्के, सरिता नवले आणि विजय संपादन करणं, दोनही गोष्टी आपल्या सर्वांच्यासाठी विशेष आनंदाच्या आणि अभिमानाच्या आहेत. नवलेवाडी या गावाच्या इतिहासाला एक नवी झळाळी. आंदोलनामध्ये अजित आहेत, आम्ही आहोत. आंदोलनाचे इतिहास आम्ही रचले. तत्पूर्वी सावकारशाहीच्या विरोधाचा लढा पण आपल्या पूर्वजांनी रचलेला आणि स्वातंत्र्याची चळवळ श्रद्धेय बोसाहेबजी थोरात, कॉम्रेड बी कडू पाटील हा पण या तालुक्यामध्ये, संगमनेर तालुक्यामध्ये उभा करण्यात सुद्धा आपला सर्वांचाच. तत्पूर्वी 1930 साली जो जंगलचा सत्याग्रह झाला त्यात सुद्धा आपल्या तालुक्यानं आणि विशेष करून आपल्या गावानं सुद्धा एक विशेष सहभाग त्यात दिला. स्वर्गीय बुवासाहेब नवले यांच्या बाबतीत पण एक माहिती आपल्याला जरूर देतो. हे सध्या बुवासाहेब नवले यांनी भूषवलेलं होतं आणि तो व्यक्तिगत अशा प्रकारचा जो काही आंदोलनाचा स्वातंत्र्यासाठी जी नवले, शत्रुभाई या सर्वांच्या नेतृत्वाखाली अकोल्याच्या तहसील कचेरीवर आणि संगमनेरच्या तहसील कचेरीवर तिरंगा फडकायचा आणि आम्ही स्वतंत्र झालोय, भारत स्वतंत्र झाला आहे. पुढे वेगवेगळ्या संस्थांच्या वरती काम करण्याच्या इतिहासामध्ये महानगरपालिकेचं नगरसेवक म्हणून ती निवडणूक जिंकायची हे काही सोबत काम नव्हतं. पण नवलेवाडीच्या इतिहासामध्ये मोठ्या प्रमाणावर सत्काराचा आता मनोदय होता. परंतु आदरणीय आपल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनाही विनंती केली होती, ते पण येऊन गेले. पाहुणे येतील, थांबतील, सत्कार करतील, अपेक्षेप्रमाणे बोलतील आणि जातील. असंच या पुढच्या कार्यक्रमाचं स्वरूप आपल्याला ठेवावं लागणार आहे आणि त्यानुसार सत्यजित तांबे साहेब हे आले. सत्यजित असेल अगर सरिता असेल, बहीण भावाच्या नात्याला शोभाव असे दोनही करून अशा प्रकारचे हे उद्योग सर्वांनी मेहनत घेतली. त्यामध्ये आमच्या परिवाराचे मार्गदर्शक आदरणीय मधुभाऊ नवले, ज्यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. नवले म्हणून, नवलेवाडी म्हणून आम्हाला जरा बरं वाटलं. पण एक नवी गोष्ट मी तुला सांगतो की त्यावेळी सबंध व्हॉट्सअप, फेसबुक आणि सगळ्या बातम्यांचं अकोल्याचं विश्व हे तुझ्या पाहिलेलं आहे आणि त्यावेळी तू जिंकली याचा आम्हा सगळ्यांना आनंद झालाच. हे आम्ही त्यावेळी अनुभवलेलं आहे. आज सुद्धा सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक तुला भेटायला येत आहेत. तर हे आयुष्यामध्ये असे क्षण मला त्यावेळी वाटलं. मुंबई महापालिकेमध्ये प्रवाहाच्या विरोधात एक प्रकारे लढाई देणं, कारण प्रवाह कुठे चाललाय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांचं सुद्धा अभिनंदन आम्ही करतो आहोत. आपली जी भूमी, अकोले भूमी आणि या भूमीची आपली तुमची कन्या आणि आमची बालमैत्रीण सरिता आजची सत्कार मूर्ती आणि उपस्थित आमच्या संगमनेरचे लाडकं नेतृत्व माननीय आमदार सत्यजित तांबे, आपण सर्व उपस्थित सर्वांचं मी पहिल्यांदा स्वागत करते. आम्ही इयत्ता 10वी असतानाच ओळखलो होतो. 10वीला असताना तिला बोलले की नाही तू शिकवायचं म्हणे, शिकवणार म्हणे तू. ती समोर उभी राहिली आणि तिने शिकवलं आणि सर एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे खाली बसले आणि त्याच्यानंतर सरांना सुद्धा वाटतो. आमच्या दिनात 5वी पासून 10वी पर्यंत कॉम्पिटिशन असायची की वक्तृत्व स्पर्धेमध्ये कोण जिंकतं. ती सासू सासरे असतील, तिचे आई वडील असतील, यांनी आतापर्यंत जशी तू रुग्णांची सेवा केली, इथून पुढे तशी तू माणसांची सेवा कर. तुझ्याकडून खूप सेवा फक्त आमच्यासाठीच मला असं बोलावंसं वाटलं.
वाजळासारखा एक तू तकड आरशासारखा, अशी आमची आरशासारखी अगदी जिचा सत्कार आहे ती सरिता. आता नवले डॉक्टरांनी मगाशी सांगितलं ब्रेकिंग न्यूज. दुपारी मी मोबाईलची मुलं ज्या वेळेला लहान असतात ना त्यावेळेला ते मोठे झाल्यानंतर काय होणार तिच्या बाबत सांगायचा एक किस्सा असा आहे की शाळेमधून ट्रीप जाते. तिला आठवते की नाही मला माहीत नाही, पण मला मात्र चांगलं आठवते. उज्ज्वल करणारी आपल्या अकोल्याची कन्या आणि आपल्या नवले परिवारातील एक कन्या डॉक्टर सरिताताई मस्के. नवले आता नवले मस्के असं दोन्ही लावायचं म्हणजे ती फॅशन आहे आता. त्याचा सत्कार या ठिकाणी आज आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मधुभाऊ नवले, त्याचबरोबर महाले सर, कॉम्रेड डॉक्टर अजित मौले, सगळेच आता उपस्थित बंधू आणि भगिनींनो. आता सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं की मुंबई महापालिकेत निवडून येणं इतकं काही सोपं काम नाही आणि मुंबई महापालिकेच्या अनेक निवडणुका मी अत्यंत जवळून पाहिलेल्या आहेत. नवलेवाडीची ग्रामपंचायत, अकोल्याची नगरपंचायत, संगमनेरची नगरपालिका. जाणवलं की मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये खूप कमी खर्च आहे. म्हणजे मी अनेक निवडणुका पैसे वाटले किंवा असं काही प्रकार मुंबई महापालिकेमध्ये मी आजपर्यंत पाहिला नाही. मुंबई महापालिकेचं एक वैशिष्ट्य आहे की मेरिटवर जे आहे ते इलेक्शन होतं. प्रकार समजू शकतो. मुरुडपर्यंत आपले लोक थोडेफार आहेत, अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून ही निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये त्यांनी मोठं यश मिळवलं. आमचा राजू घोगे गाणगापूरमध्ये नगरसेवक होता, चंदोदेरचा. असे 2-3 उदाहरणं पुरवलं. मला मोबाईल चालू आहे का नाही आणि मोबाईल चालू आहे. तिथून पुढं मोबाईल चालूच ठेवायचा असं धडा आयुष्य घेतला असेल. मी तुम्हाला किस्सा सांगतो की बाळासाहेब थोरात साहेब ते प्राणी संग्रहालय कृषी खात्याच्या अंडर यायचं. म्हणून तिथले डॉक्टर लोक म्हणले की इथल्या वाघिणीला पिल्ल झालेले, तुम्ही साहेब बघायला येणार का? म्हणून साहेब म्हणले आवडीने आलावडे करा. ते म्हणलं मग आलावडे म्हणले काही प्रॉब्लेम नाही, आपल्या कृषी खात्याचीच जाऊ म्हणले बघायला. गेले तिथं. आता गेले वाघाच्या पिल्लाला हात लावणं म्हणजे मोठं जिगरीचं काम असतं. म्हणून ते डॉक्टर म्हणले नाही लावा तुम्ही, आम्ही आहे तुम्ही लावा. लावला त्यांनी हात. जे ब्रेकिंग न्यूज चालू झाली की वाघाच्या जीवाला धोका, म्हणजे पत्रकार कुठपर्यंत पोहोचले की त्याला काही मर्यादा. विशेष याचं वाटलं मी आता डॉक्टर अजित मौलेंनी सांगितलं का त्या परिपक्व झालेले आहेत. मला प्रश्न असा पडला की कॉम्रेडांच्या नवलेवाडीतली मुलगी नवस खेळायला कशी गेली, हा मला खरा प्रश्न पडला. होता होता म्हणलं भाऊ फोन बघू. त्यांनी फोन बघितला. म्हणलं बघू आपलं डोळे नीम करून बाबा. म्हणलं भाऊ तुमच्या मोबाईलवर नीम करून बाबा कुठं आले. ते म्हणले ते नातवणी लावले. मला ठीक आहे. कॉम्रेडही बदलतायत. अभिमानाची गोष्ट आहे. 50,000 कोटी रुपयाचं बजेट आहे मुंबई महापालिकेत. 50,000. नाही 36 तर आधीच होतं. आता 50,000 कोटीचं बजेटवर गेले. 1,00,000 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या. 4 वर्षात झिरो झाल्या. बाबतीत मुंबईला बक्षीस मिळत नाही कारण आवड हवे येते. मी नरिमन पॉइंट आणि मरीन ड्राईव्ह आपण इतकी गर्दी असते, लोक कचरा टाकतात, अमुक टाकतात. तिथं वानखेडेला मॅचेस होतात. नवलेवाडी सारख्या गावामध्ये असेल किंवा डॉक्टर तुम्ही आता जुन्नर तालुक्यातून आरकुटी पारनेर तालुक्यातच असेल, पारनेर तालुक्यातून तुम्ही इथला प्रवरेचं पाणी तुम्हाला सगळं लागलेलं आहे आणि त्याच्यातून तुम्ही मुंबईला जाऊन समाजकारण करून राजकारण करून आता नगरसेवक झाला. मला असं वाटतं मी एवढ्या शुभेच्छा तुम्हाला देईन की तुमच्या हातून तुमच्या प्रभागामध्ये असं काहीतरी काम घडावं, असं काम तुमच्या हातून व्हावं
अशाच शुभेच्छा तुम्हाला या निमित्ताने मी देतो. आणि मीटिंग आमची जी बी तो जो सभागृह आहे आमचा तो असा हे म्हणजे उतरता असा सभागृह आहे. मी पुढे बसलेलो होतो आणि मागून तावातावात एक माणूस भाषण करत होता. सगळेजण मागे बघायला लागले कोण भाषण करत आहे, कोणता सदस्य आहे, कोणता सदस्य. एकमेकाला विचारला कोण तर हे त्या ताईचे मिस्टर आहे. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर दादांनाही जायचं आहे आणि ॲडव्होकेट वसंतराव मनकर यांनाही पुढे कार्यक्रमाला जायचं आहे. त्यामुळं मी सन्माननीय डॉक्टर मधुकरराव देशमुख नवले यांची सुकन्या डॉक्टर सरिता रवींद्र म्हस्के ही मुंबई महानगरपालिकेची नगरसेविका झाली म्हणून तिचा आपल्या सर्वांच्या वतीने, कुटुंबाच्या वतीने, अकोल्याच्या वतीने हा छोटासा सत्काराचा कार्यक्रम इथे आयोजित केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक यांच्या सत्कार समारंभाच्या निमित्तानं व्यासपीठावरील उपस्थित आणि आजच्या ज्या सत्कार मूर्ती आहेत त्या डॉक्टर सरिता म्हस्के आणि ज्यांचं डॉक्टर सरिता म्हस्के या नगरसेविका आणि उपस्थित सर्व नवले परिवारावर प्रेम करणारे सर्व शिक्षक. इलेक्शन काय असतं हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. उपस्थित असलेल्या बंधू भगिनींना डॉक्टर नवले यांच्या निमित्ताने डॉक्टर सरिता म्हस्के यांना लहानपणापासूनच मी पाहतो आहे. ती नगरसेविका होणं हे एक कठीण काम आहे. देशाची आर्थिक राजधानी आहे. त्याहीपेक्षा चांदिवली हे नाव आपल्याला फारसं परिस्थिती भेटणार. चांदिवली हा प्रभाग जर पाहिला तर अगदी एका बाजूला IITs आहेत आणि दुसऱ्या बाजूला स्लम एरिया असं काहीसं हे मिश्र वातावरण आहे. आणि अशा या पण तिने अर्थातच हे यश संपादन केलेलं आहे. मग असे या यशामध्ये डॉक्टर रवींद्र म्हस्के यांचा मोठा वाटा आहे. या यशामध्ये ते प्रामुख्याने या अभिनंदनास पात्र आहे. पण मी खरे तर सरिताचं अभिनंदन करताना एवढंच म्हणेन कि कौन कहता है आसमान में छेद नहीं होता, कौन कहता है आसमान में छेद नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यार. गोष्ट कितीही अवघड असू द्या, अशक्य असं काही नाही. मनोभावे करण्याचा ती प्रयत्न करा. ती मनोभावे करण्याचा प्रयत्न सरिताने केला, या दाम्पत्याने केला आणि अर्थातच हे यश त्यांना संपादन करतात आलेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने, अकोलेकरांच्या वतीने या दाम्पत्याचं, सरिताचं तर निश्चित आहे, पण एक यशस्वी पुरुष तिच्या पाठीशी आहे. जय महाराष्ट्र. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर आणि येथे जमलेले माझे नातेवाईक, आईवडील, मित्रपरिवार, गुरुवर्य सर्वांना मी प्रथम वंदन करते की मी नॉट रिचेबल नवनिर्वाचित नगरसेविका डॉक्टर सरिता रवींद्र म्हस्के
मुद्दामूनच आज अशी ओळख करून देते, कारण की या शब्दामुळे मला जी प्रसिद्धी मिळाली आहे ते मी 12 वर्ष गल्ली बोळे बिल्डिंग चाळ झोपड्या सगळीकडे मेहनत करून जेवढी मिळाली नाही तेवढी मला एक दिवसात ह्या शब्दाने जी प्रसिद्धी दिली त्याबद्दल मी माझ्या विरोधकाचे आभार मानते की ज्यांनी ही पेड न्यूज दिली माझ्याबद्दल. कारण की पुढच्याचा असा गैरसमज झाला की ही माझ्यापेक्षा वयाने लहान आहे आणि हिला अजून राजकारणाची नीट माहिती नसेल असा पुढच्याचा गैरसमज झाला की हिच्याबद्दल आपण अशी न्यूज टाकू तर पक्ष हिच्यावर कारवाई करेल, हिचं पद रद्द होईल आणि मी दुसऱ्या नंबरबरोबर आल्यामुळे हे पद अल्टिमेटली मला येईल. त्याच्यामुळे हा सगळा खेळ झाला. पण मी परमेश्वराचे आभार मानते, त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माझं नाव झालं, माझ्या गावाचं नाव झालं. त्याच्यामुळे माझ्या वडिलांनी मला खूप मानसिक त्यावेळेस आधार दिला की तू सरिता टेन्शन घेऊ नको, एव्हरी फेम इज अ फेम, वेदर इट इज गुड और वेदर इट इज बॅड. तू कशी आहे हे माझ्या गावाला, मला किंवा आपल्या कुठल्याच लोकांना एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे तू चालत राहा, घाबरू नकोस. आणि माझ्या नवऱ्याचा पण मला खूप पाठिंबा होता. सरिता आपण राजनीतीमध्ये आहे. दिवसाची अहोरात्र मेहनत, प्रत्येकाच्या घरी जाऊन एक डॉक्टर असून कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन आम्ही दोघांनी घर जाऊन सेवा दिली आहे. प्रत्येक म्हणजे 2000 माझ्या मते 12 ना डॉक्टर साहेब 2012 कॅम्प्स घेतो, हार्ट सर्जरीज आम्ही फ्रीज करवतो, आय सर्जरी फ्रीज करवतो. आणि मला आठवतंय 2011मध्ये आमचं लग्न झालं. 2011मध्ये आम्ही संघर्ष नगरमध्ये सर्वात प्रथम पाऊल ठेवलं असेल आणि क्लिनिक त्याचे मोठे मोठे पदाधिकारी येऊन बसले होते क्लिनिकमध्ये. त्यांनी सांगितलं की जे आहे आणि आमच्या मनात तुम्ही आहात, तुमची कारकिर्दी चांगली आहे करायची ना, तर आपल्या पेशंट सुद्धा आपण करू शकतो. ही पण सेवाच आहे का नाही. आपल्याला का शिकवलंय, आपण समाजालाही पुढे घेऊन गेलो पाहिजे. मूवी सारखा झाला नाही कपूरच्या, बरोबर की नाही, की तो एक लग्न येतो आणि तो त्याच्यामध्ये एक उमेद जागा करतो आणि त्याला राजनीतीत यायचं नसतं मनाविरुद्ध आणि तरी तो येतो आणि पुढे जाऊन तर मुख्यमंत्री सुद्धा बनतो. बरोबर ना डॉक्टर साहेब, तुमचा फेवरेट पिक्चर. तसंच आमच्या पराभवामुळे सुद्धा आम्ही खचून नाही गेलो. मागे जर तुम्ही एक कविता शिकवायची आठवतं का, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं रड म्हणा. ती इतकी छान तुम्ही शिकवलं. आदरणीय आयुष्यामध्ये सगळं तुटून जाऊ दे पण तुमचं मनोबल झाला. सगळे तिथे होते, ज्ञानदेव मामा वगैरे सगळे मला त्यावेळेस इलेक्शनच्या वेळेस रिझल्टच्या दिवशी तिथे होते. सगळ्यांचा डिसमूळ झाला सगळे. आणि मला आठवतंय मी जेवले आणि लगेच क्लिनिक उघडायला गेले. पप्पा मम्मी माझ्याकडे बघत बसलेले आहे. एवढी मोठी हार झाली आहे हिचं एवढं करत व्हायला. कारण राजनीतीमध्ये येण्याचा आमचा उद्देश काही कमाई किंवा स्वार्थ नव्हता, जेणेकरून आम्हाला तो हॅमर होईल. आमचं काम आम्ही कोरोना काळामध्ये डॉक्टर साहेबांनी अक्षरशः काही गरीबल्या पोस्ट त्यांनी त्याच्यावर टाकला होता की एकमेव असा डॉक्टर जो कोरोना काळामध्ये घरी बसण्यापेक्षा फील्डवर उतरून डायरेक्ट पेशंटच्या घरी जातोय, त्यांची डिलिव्हरी करतोय, त्यांना सेवा देतोय. असे सुद्धा पुरवले जे काम आमचं नव्हतं ॲज अ डॉक्टर. कारण की हे काम होतं तिथल्या नगरसेवकाचं, तिथले जे राजनीतिक लोक तिथे बसलेली होती त्यांचं काम होतं. ते स्वतःचा जीव वाचवत घरामध्ये बसलेले होते. डॉक्टर साहेबांनी जेव्हा लोकांना ट्रीटमेंट द्यायला घरी जायचे बघायचे, अरे हे गाडी धुणारे लोक बॉय आहे, हे रोज घराबाहेर पडणारी लोक आहे जे लॉकडाऊनमुळे आज घरी बसले आणि त्यांना काही इन्कमच नाहीये. अशा लोकांची उपासमारी होते. ते भिकारी नाही आहेत, त्यांच्यावर मजबुरी आली आहे ही घरी बसायची. आणि ते एवढ्यावरच भागलं नाही. फक्त आम्ही खूप कष्ट केले, लोकांपर्यंत पोहोचलो, लोकांना पटवून दिलं आणि मग लोकांनी आम्हाला वोट दिलं आणि आम्ही जिंकलो. इतकं पण ते साधं सोपं नाही आहे. पुढच्याला जेव्हा असं वाटलं की आता लोक ह्यांना पसंत करतात आहे, पुढच्यानी लगेच BJP मध्ये प्रवेश केला. यांच्या पावन पदस्पर्शाची ही भूमी आहे. आपले आदि पुरुष भगवान श्रीकृष्ण यांच्या पदस्पर्शाची ही पावन भूमी आहे आणि ह्या पावन भूमीतली मी कन्या आहे. तर मी गद्दारीचं काम कधी करू शकत नाही, खोटेपणा कधी करू शकत नाही. अशी लोक ते करतात जे राजनीतीमध्ये पैसे कमवण्यासाठी आले आहे. आई वडिलांनी आम्हाला चांगलं शिकवलेलं आहे. डॉक्टर साहेबांना पण कष्ट करून आई वडिलांनी डॉक्टर बनवलं आहे. कमाईसाठी राजनीतीची कोबडे घेण्याची आम्हाला गरज नाही आहे. भगवंताच्या कृपेने सगळं व्यवस्थित चाललं होतं, हारून पण चाललं होतं. मग तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज इथपर्यंत पोहोचले.
त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि असाच आशीर्वाद माझ्या आणि माझ्या परिवारावर तुमचा राहू द्या. आणि विषारी फार छान आवाज आहे तुझा, तू त्याबाबत पण पुढे जाऊ शकते. मी नक्की तुझ्यासाठी प्रार्थना करेन. माझ्या सगळ्या शिक्षकांचे खूप खूप आभार ज्यांनी माझं खूप कौतुक केलं. मला खूप आवडलं की त्याने तुमच्या अजूनही मी लक्षात आहे, कारण लहान पिढीची ती मला आयुष्यात काही निर्णय घेण्याची जरी वेळ आली तर 100% ते मी माझ्या जनतेसाठीच घेईन. त्याच्यात माझा काही स्वार्थ राहणार नाही. मला काम करायचं आहे, भरपूर काम करायचं आहे. माझ्या गावाचं नाव मोठं करायचं आहे, माझ्या नवऱ्याचं नाव मोठं करायचं आहे, माझ्या परिवाराचं, माझ्या सासू सासऱ्यांचं नाव मोठं करायचं आहे. कारण की ह्या लढाईत त्यांचं खूप मोठं योगदान आहे. राजनीती करत असताना बऱ्याच वेळा आपलं स्वतःच्या घराकडे दुर्लक्ष होतं नाही, पण वाईट वाटायचं तिला ह्या सगळ्या परिस्थितीचं. ती बघायची, माझे एफर्ट्स बघायची की ताई किती करते, जिजू किती करतात आहे. आज ती पण खूप खुश आहे, खूप मजेत आहे. ती बोलते ताई मी खूप खुश आहे की तुझ्या ॲटलिस्ट मेहनतीचं चीज झालं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आयुष्याचे 12 वर्ष दिले त्याच्यामध्ये, त्या गोष्टींचं आज चीज झालं. फक्त 9 दिवसामध्ये पुन्हा घर घर जाऊन मला मशाल फिरवावी लागली की आता माझी ही निशाणी आहे, ही नाही आहे. जे लोक सोशल मीडियावर शुभेच्छा देऊन खरं तर कोविडमध्ये इतकं सगळं डॉक्टरांचं काम आहे हे डॉक्टर मधुकर नवले सुद्धा आपल्याशी कधी बोलले नाहीत. ते आपल्यापर्यंत कधी फारसं आलं नाही, परंतु आज या ठिकाणी आपण सर्वजण डॉक्टर सरिता म्हस्के एक बृहन्मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक झाले त्याबद्दल सत्कार करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. त्याचबरोबर या सत्कार सोहळ्यातून एक पुढं जाऊन एक ताकद भेटावी, चांगलं काम व्हावं आणि या ताकदीच्या जोरावर आपल्या गावाचं, आपण ज्या जन्मभूमीतून आलो, ज्या मातीतून आलो त्या मातीचं नाव व्हावं या उद्देशाने आपण सर्वजण एक ताकद देत आहात. त्याबद्दल आपल्या सर्वांचं आणि आपल्या परिवाराच्या चरणावर नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. जो दिल से लगे उसे कह दो हाय 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 हाय, जो दिल ना लगे उसे कह दो बाय 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 बाय. आने दो दिल में आ जाने दो, कह दो मुस्कुराहट को हाय 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 हाय. जाने दो दिल से चले जाने दो, कह दो घबराहट को बाय 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 बाय. Love you जिंदगी, love you जिंदगी, love you जिंदगी, love me जिंदगी. कभी हाथ छुड़ा के मैं तेरा चल दूं. मैं थोड़ी सी मूडी हूँ, तू थोड़ी सी टेढ़ी है, क्या खूब ये जोड़ी है तेरी मेरी. आने दो दिल में आ जाने दो, कह दो मुस्कुराहट को हाय 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 हाय. जाने दो दिल से चले जाने दो, कह दो घबराहट को बाय 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 बाय. Love you जिंदगी, love you जिंदगी,
सोडून तुलाज मातीला तू जाग उधाणू दे आज उरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल पुढं जरी काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल पुढं मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ धावजी तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ धावजी सागरे मग पम धम नी नी सा सरी धम प ग म ग रे सा रे नी सा मनाशी ध्यास घेऊन आज तुडव वाट तू झोकून देर तुझ तू सार तुडव वाट तू धगधगता श्वास आता बेभान पेटू दे पडू दे पाऊल पुढं काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल पुढं मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ ते